हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे जे नवीन वॅकन्सी नोटिफिकेशन आलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आरडी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्ट वॅकन्सीचे नोटिफिकेशन असतात, महत्त्वाचे अपडेट असतात, ते प्रोव्हाइड केले जातात। त्याच्यानंतर मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचे अशा स्टुडंटला जॉब गायडन्स पण प्रोव्हाइड केलं जातं। तर मित्रांनो, ही जी फार्मसीची वॅकन्सी आलेली आहे ही कुठून आलेली आहे? तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी असणार आहे। आणि मित्रांनो, हे ऑफिशियल साइट आहे, बघू शकता तुम्ही। ही कुठली साइट आहे मित्रांनो? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च मोहाली। तर मित्रांनो, फार्मसिस्टचे जे वॅकन्सी आलेले आहेत ते कुठे आलेले आहेत? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च मोहाली इथे वॅकन्सी आलेले आहेत। तर मित्रांनो, वॅकन्सी नोटिफिकेशन डाउनलोड करून आपण बघणार आहेत इलिजिबिलिटी क्रायटेरिया किती असं, टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी काय असणार आहेत। तर मित्रांनो, हे डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट जे दिसत आहे ते डाउनलोड करून मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ह्याच्यामध्ये मित्रांनो, आपण पहिल्यांदा बघायचं आहे की टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी किती आहेत। हे नोटिफिकेशन डाउनलोड झालेले आहे, इथे बघू शकता, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च मोहाली। तर मित्रांनो, याच्यामध्ये खूप साऱ्या वॅकन्सीज आलेल्या आहेत, पण आपल्या चॅनलवर फक्त आपण फार्मासिस्ट वॅकन्सीचे डिटेल चेक करतो। तर याच्यामध्ये मित्रांनो, इथे बघू शकता 5 नंबरला दिलेलं आहे फार्मासिस्ट। तर मित्रांनो, पोस्ट कोड किती आहे? 05। आणि मित्रांनो, वॅकन्सी डिटेल मध्ये इथे जर बघितलं तर टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी किती आहेत? एक वॅकन्सी असणार आहे, ती बी जनरल साठी, म्हणजे सर्व कॅटेगरीचे स्टुडंट या वॅकन्सीसाठी काय असणार आहेत? इलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो, इथे मंथली जर सॅलरी इथे आपण बघितली तर मित्रांनो, इथे बघू शकता 43,800 सॅलरी असणार आहे। तर मित्रांनो, इथे सॅलरी खूप चांगली असणार आहे फार्मसीसाठी। तर याच्यानंतर महत्त्वाचं मित्रांनो, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, म्हणजे कोणते कोणते स्टुडंट फार्मासिस्ट पोस्टसाठी इलिजिबल असणार आहेत। तर याच्यामध्ये मित्रांनो, हे फार्मासिस्ट आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये एक वॅकन्सी जनरल साठी। आणि मित्रांनो, मॅक्झिमम एज लिमिट जर बघितलं तर ती किती असणार आहे? 33 इयर मॅक्झिमम इयर लिमिट इथे दिलेली आहे। तर त्याच्यानंतर मित्रांनो, महत्त्वाचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन। तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये डिग्री असणं कंपल्सरी आहे इन फार्मसी फ्रॉम एन इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय सेंट्रल और स्टेट शुड बी रजिस्टर्ड ॲज फार्मासिस्ट अंडर फार्मसी ऍक्ट 1948। म्हणजे मित्रांनो, तुमचं बी फार्म कंप्लीट असेल तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल असणार आहेत। सोबतच तुमचं काय असणं गरजेचं आहे? रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, इथे एक्सपिरियन्स क्रायटेरिया पण दिलेलं आहे। तर रिलिव्हंट एक्सपिरियन्स ऑफ 5 इयर ॲज अ फार्मासिस्ट ॲट रेप्युटेड मॅक्झिमम 15 बेडेड हॉस्पिटल ऑर्गनायझेशन इन सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट। तर मित्रांनो, इथे बी फार्म असणं गरजेचं असणार आहे, डी फार्म स्टुडंट इलिजिबल नसणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे, म्हणजे तुम्ही या वॅकन्सीसाठी काय असणार आहेत? इलिजिबल। तर मित्रांनो, इथे एकच वॅकन्सी आहे, तर अप्लिकेशन फॉर्म पण खूप कमी येतात आणि एक्सपिरियन्स दिलेला आहे तर ह्याच्यामध्ये तर खूपच कमी अप्लिकेशन येतील। त्याच्यामुळे तुम्ही जर अप्लाय केलं तर तुमचं इथे होऊ शकतं। तर याच्यामध्ये लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म, तर लास्ट डेट काय असणार आहे मित्रांनो? 25 सप्टेंबर 2024 ही काय असणार आहे? लास्ट डेट असणार आहे अप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्यासाठी। तर मित्रांनो, इथे खूप साऱ्या जनरल कंडिशन दिलेल्या आहेत, तर त्या तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या। ही जी PDF आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देईल, तिथून डाउनलोड करून तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत। तर मित्रांनो, हे जे डेट आहेत महत्त्वाच्या त्या लक्षात ठेवा। अप्लिकेशन फॉर्म साठी कुठे सबमिशन साठी ही साइट दिलेली आहे, या साइटवर जाऊन तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता। इथे हाऊ टू अप्लाय मध्ये सर्व डिटेल दिलेलं आहे की तुम्ही कोणते डॉक्युमेंट, जे तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिलेटेड जे डॉक्युमेंट आहेत तर ते सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला अप्लिकेशन फिल करायचं आहे। तर त्याच्यानंतर मित्रांनो, लास्टला इथे तुमच्या कॅटेगरी रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पण फार्मसीची जी वॅकन्सी आहे ती जनरल साठी असणार आहे, त्यासाठी त्या गोष्टी इथे रिक्वायर्ड नसणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला हा वॅकन्सीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। थँक्यू।